नमस्कार मित्रांनो, नवीन जीएसटी सुधार बैठक झालेली आहे. तर चला बघूया कशा प्रकारे बदल झाले आहेत ते. सुधारणानुसार दोन प्रमुख गट जसे की 5% आणि 18% असलेली साधी जीएसटी रिफॉर्म लागू झालेली आहे व आलिशान आणि हानिकारक वस्तूंसाठी 40%चा नवीन गट समोर आणलेला आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे ही दर प्रणाली 22 सप्टेंबरपासून लागू होणार आहे. तर आपण यात 6 प्रकारात विभागलेला आहे, जसे की दैनंदिन अत्यावश्यक सेवा, शेती व शेती उपयोगीसाठी लागणारे साहित्य, आरोग्य सेवा क्षेत्रामध्ये बदल झालेले, वाहन उद्योग, शिक्षण साहित्य व इलेक्ट्रॉनिक उपकरणे. तर चला बघूया सर्वात आधी दैनंदिन अत्यावश्यक वस्तू. यामध्ये केसाचे तेल, शॅम्पू, टूथपेस्ट, साबण, शेविंग क्रीम यावर 18% GST वरून 5% GST करण्यात आलेला आहे. तर तूप, चीज, पॅकेज, नमकीन व भांडी यावर 12% वरून 5% केला गेलेला आहे. नंतर शेती व शेती उपयोगी लागणारी साहित्य, त्यामध्ये ट्रॅक्टर व ट्रॅक्टर टायर व त्याचे पार्ट्स यावर 18% GST वरून 5% करण्यात आलेले आहे. ठराविक बायो कीटकनाशके आणि सूक्ष्म पोषक द्रव्ये जे म्हणजे की मायक्रोन्यूट्रिएंट्स, ठिबक सिंचन प्रणाली, फवारे, स्प्रिंकलर तसेच विविध कृषी यंत्र यावरील कर 12% वरून 5% पर्यंत कमी केला गेलेला आहे. आरोग्य सेवा क्षेत्रामध्ये पण भरपूर दिलासा दिला गेला आहे. काही गोष्टीत तर GST शून्य करण्यात आलेला आहे, जसे की वैयक्तिक आरोग्य विमा व जीवन विमा प्रीमियमवर आधी 18% GST वरून आता तो शून्य करण्यात आलेला आहे. वैद्यकीय ऑक्सिजन व सर्व निदानासाठी वापरली जाणारी किट्स आणि रिएजंट्स, ग्लुकोमीटर टेस्ट स्ट्रिप्स, चष्मे यावरील GST 18 वरून 5% करण्यात आलेला आहे. नंतर बघूया वाहन उद्योग. यामध्ये पेट्रोल, डिझेल व हायब्रिड, LPG, CNG कार, सर्व गाड्या जे की 1200 CC व 4000 mm यांच्यावरचा कर 28% वरून 18% पर्यंत कमी झाला असून आता सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. व 350 CC पर्यंतच्या सर्व 3 चाकी 2 चाकी माल वाहनावरील कर 28% वरून 18% झालेला आहे. शिक्षण साहित्यामध्ये झालेले बदल. नकाशे, चार्ट्स व पेन्सिली, शॉर्पनर, खडू, पेस्टल, वही, नोटबुक यावर आधी 12% कर लागत होता, तर तो आता शून्य केला गेलेला आहे. इलेक्ट्रॉनिक उपकरणे. AC, 32 इंचा पुढील TV, मॉनिटर व प्रोजेक्टर, डिशवॉशिंग मशीन यावरील कर सुद्धा 28% वरून 18% झालेला आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी पण पुढे आणत जाऊ. धन्यवाद.